नमस्कार. डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित तुम्ही हे वाचलंच पाहिजे या पुस्तकातील लेख 7वा, अग्निपुष्प, ज्वाला आणि फुले. आता मी डॉक्टर विनायक करंदीकर आणि मी प्रसाद घाणेकर वाचणार आहोत. लेखाचं शीर्षक आहे अग्निपुष्प, ज्वाला आणि फुले. काही पुस्तकांमध्ये असे विलक्षण सामर्थ्य असते की त्यांचा प्रभाव आयुष्यभर संपू नये. एखाद्या दीपस्तंभासारखे कार्य ती करीत असतात. एका मित्राने मला गमतीने विचारले की उत्तम पुस्तक वाचल्यावर तुझी अवस्था कशी असते. मीही सहजपणे म्हटले, उत्तम पुस्तक वाचले की आठवडाभर मला वर्तमानपत्रही वाचावेसे वाटत नाही. सहज बोलून गेलो खरे, परंतु ते अगदी खरे आहे. असा अनुभव गीतांजलीचा देवगिरीकर कृत अनुवाद वाचल्यावर मला आला. कुसुमाग्रजांचा विशाखा हा काव्यसंग्रह वाचल्यावर आला आणि तोच अनुभव ज्वाला आणि फुले वाचल्यावर आला. कवितेची दोन रूपे फार मोहक असतात. एक शब्दांमधून मोहर फुलविणारे आणि दुसरे शब्दांमधून अंगार फुलवणारे. अंगार फुलविणे साध्यासुध्या कवीचे काम नव्हे. त्यामागे एखाद्या ऋषीसारखीच तपस्या असावी लागते. त्याच्या शब्दांमागे कर्तृत्वाचे तेज उभे असावे लागते, तरच तो अंगार अर्थपूर्ण ठरतो. बाबा आमटे यांच्या ज्वाला आणि फुलेमध्ये हा अंगार समूर्त होऊन आला आहे. या लेखाच्या शीर्षकात वापरलेला अग्निपुष्प हा शब्द माझा नव्हे. माननीय श्री पु ल देशपांडे यांच्या एका पत्रातील एक अवतरण ज्वाला आणि फुलेच्या शेवटी छापलेले आहे. त्यात पुलंनी अग्निपुष्प हे विशेषण बाबा आमटे यांच्या कवितेसाठी वापरले आहे. अतिशय सुयोग्य विशेषण आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की ज्वाला आणि फुले हे एकदा वाचून हातावेगळे करण्याचे पुस्तक नाही. ते पुन्हा पुन्हा वाचायचे आहे. इथे स्वस्थ करणाऱ्या वाङ्मयापेक्षा अस्वस्थ करणारे वाङ्मय थोर मानले आहे. हा अस्वस्थ करण्याचा गुण ज्वाला आणि फुलेच्या प्रत्येक परिच्छेदामध्ये आहे. वि स खांडेकरांची प्रदीर्घ प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. लोकविलक्षण आत्म्याचे ऊर्जस्वल शब्द विलसित या प्रस्तावनेच्या शीर्षकानेच डोळे दिपून जातात. कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहालाही वि स खांडेकरांची अर्घ्यदान नावाची सुरेख प्रस्तावना होती. विशाखातील कविता वाचल्यावर काही काळ अशा धुंदीत जातो की या पलीकडे कविता अधिक चांगली असणेच शक्य नाही असे वाटते. ही अवस्था भल्या भल्या वाचकांची, लेखक कवींची झालेली आहे. अगदी तशीच अवस्था ज्वाला आणि फुले वाचल्यावर होते. खांडेकरांची प्रस्तावना संपते आणि पुस्तकाची अर्पण पत्रिका येते. अजून अश्रूंनीच दारे ठोठावणाऱ्या दारिद्र्यास. अर्पण पत्रिका वाचूनही आपण अस्वस्थ होतो. एका श्रमिक विचारवंताची ही कविता युगायुगांचा शाप असल्यासारख्या दारिद्र्याला अर्पण केलेली आहे. त्या दारिद्र्यालाही अश्रूंनीच दारे ठोठावण्याचा शाप आहे. त्या बंद दरवाजा पलीकडे हा शब्द कधीतरी पोहोचेल का? कवी बाबा आमटे मात्र याबाबत अत्यंत आशावादी आहेत. दुर्दम्य आशावाद असा शब्दप्रयोग लोक सहजतेने करतात. त्यातील दुर्दम्य हा शब्द एखाद्याच ठिकाणी शोभतो. हे सामर्थ्य बाबा आमटे यांच्या शब्दांमध्ये आहे. ज्वाला आणि फुलेला कविता म्हणावे का? ते एक प्रदीर्घ चिंतन आहे. श्री रमेश गुप्ता यांनी हे चिंतन शब्दांकित केले आहे. आपले वेद आणि उपनिषदे ही चिंतनेच होती. चिंतन जेव्हा उत्कट बनते तेव्हा ती कविताच असते. काहीशी ती कविते पलीकडची कविता असते. हे शब्दही कसे मुलायम स्पर्शानेही व्यथित करणारे हे शब्द बाबा आमटेंच्या कवितेत असे रूप घेतात.
जीवनाचे रणांगण तुडवीत आलेले आहेत हे शब्द. जीवनाचे रणांगण तुडवीत आलेले आहेत हे शब्द, देहावर सर्वत्र जखमा घेऊन. या जखमातून अर्थ भळभळतो. या ज्वालांचा स्पर्श मुलायम आहे, पण त्याचा गुणधर्म कायम आहे. आणि या ज्वालामय क्षणात शतकांचे शुक्र साठलेले आहे उद्याच्या गर्भधारणेसाठी. ही पुरुषार्थी सर्जनशीलता, सर्जनाची ओढ या कवितेत पदोपदी जाणवते. उद्याची पहाट नवनिर्मितीची असणार याची तपस्वी बाबा आमटे यांना खात्रीच वाटते आहे. या नवनिर्मितीसाठी काय हवे आहे ते बाबा आमटे यांच्याच शब्दात पाहू. अरे अभागी अश्वत्थाम्यांनो, अरे अभागी अश्वत्थाम्यांनो, अभावांचेच लचके तोडून असे कितीही वणवणलात तरी अभावांची भूक मिटणार नाही आणि अभावांच्या लक्तरांनी जीवनाचे नंगे शरीर झाकता येणार नाही. त्यासाठी जलधारांचे ताणे आणि नांगरांच्या रेषांचे बाणे यांनी मातीवर विणलेली गर्द हिरवी महावस्त्रे हवी आहेत. अशी सृजनशील साहसे हवी आहेत की जी बीजे पेरून वाट पाहू शकतील, जी भान ठेवून योजना आखतील आणि बेभान होऊन त्या अंमलात आणतील. बाबांचे हे शब्द खरे होतील तेव्हा भारत मातेला नक्की वाटेल की आपण धन्य झालो. जिथे आत्म्याचेही अन्न पिकेल या चिंतनात बाबा म्हणतात, मखमली जीवनावर प्रयोग होऊ शकत नाहीत. दुःखाच्या आघातांनी जेथे कठोर कवचे भेदली जातात तेथेच जीवनाचा गाभा मुक्त होतो. थोर श्रद्धांना महान अग्निदिव्यातून जावे लागते. सुळासाठी छाती पुढे केल्याशिवाय मुकुटासाठी मस्तक पुढे करता येत नाही. आज ज्यांनी सूळ कधी पाहिलाच नाही त्यांची मस्तके मुकुटासाठी अधीरपणे सरसावताना पाहिली की बाबा आमटेंनी 1966 मध्ये लिहिलेली ही कविता आठवते. काळाचा महिमा अगाध असतो हे खरे. बाबांनी कवितेतून विशेषतः युवकांपुढे उत्तुंगाचे आवाहन मांडले. रवींद्रनाथांनी सर्व विश्व एखाद्या घरट्यासारखे व्हावे असे स्वप्न पाहिले. बाबा आमटेंनीही असेच एक आनंदाचे घरटे स्वप्नात पाहिले. त्याचा उल्लेख ते असा करतात, ज्या वळणावर सत्याने तिच्या त्या यातनामय स्वप्नांना गाठले तेथे आनंदाचे एक घरटे बांधले जात आहे. धडपडणाऱ्या निश्वासांना त्या गर्भवती मातेची शपथ आहे. त्यांच्यासाठी निवारा सिद्ध होत आहे. आता आपल्या मातीच्या दुबळेपणाची सबब पुढे करून उत्तुंगाचे आवाहन त्यांना नाकारता येणार नाही. ज्वाला आणि फुलेमधील अवतरणे देणे हा खरे तर या लेखाचा हेतू नव्हे, परंतु काही अवतरणे अशी आहेत की ज्यावर भाष्य करणे अनावश्यकच आहे. हे शब्दच विलक्षण बोलके आहेत. गोकुळात उठावणी करणाऱ्या त्याच कृष्णाच्या या जमाती आहेत. ज्यांच्याजवळ नव्हते त्यांना त्याने लुटून दिले होते. जीवनाचे संगीत ऐकवून त्याने समता निर्माण केली होती. उन्मत्त असा फणा उभारून आयत्या डोहात मिरवणारा एक वर्ग होता. तो त्याने ओढून चेंदून टाकला होता आणि जीवन कंसमुक्त केले होते. तीच कंसमुक्ती आज पुन्हा हवी आहे. कवसाच्या मगरमिठीत कोंडले गेले आहे जीवन. संप्रदायांचे कंस आणि वादांचे कंस, वर्णांचे कंस आणि वर्गांचे कंस, राष्ट्रांचे आणि संस्कृतीचे कंस, माणूस माणूस अलग करणारे छोटे मोठे कंस. गोकुळ निर्माण करण्यापूर्वी कंसाचा विध्वंस करायचा असतो.
हे समतेचे गोकुळ निर्माण करण्याचा बाबांचा ध्यास होता. याच समतेच्या ध्यासापायी साऱ्या आकाशाला भगवा रंग फासणे ते नापसंत करतात आणि तसेच ख्रिस्ती धर्मगुरू पोपनी संतती नियमनाच्या कृत्रिम साधनांचा विरोध करताच त्यांचीही हजेरी घेतात. बाबा थेट विचारतात, धर्माच्या नावावर अशांतीचे युद्धस्फोट तुम्हाला अजून जिवंत ठेवायचे आहेत काय? या उपाशी पिढ्यांसाठी तंत्रविज्ञानाचा हा वर अवतरला आहे. त्याने पाहिले की माणूस नावाच्या वस्तूला बाजारपेठ राहिलेली नाही आणि उत्पादन घटले तरच त्याचा भाव वाढेल. पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधी, साने गुरुजी ही बाबा आमटेंची श्रद्धास्थाने आहेत. कवितेत या महामानवांचा कृतज्ञ उल्लेख बाबांनी केला आहे. या साऱ्या कविता एखाद्या सूक्तासारख्या पवित्र आहेत. ज्वाला आणि फुले मधला मला विशेष आवडलेला भाग म्हणजे एक खिंड मी लढवीन मधून वानप्रस्थांना दिलेला संदेश. तुमच्यासाठी ही एक खिंड मी लढवीन असे म्हणणारे वानप्रस्थ निर्माण झाले की त्यांच्या पदचिन्हांवरून नव्या पिढ्याही पावले टाकतील हा विचार अनुकरणीय आहे. बाबा आमटेंचे वैशिष्ट्य हे की ते फक्त तुम्ही असे करा असे सांगत नाहीत, आपण करू असाच शब्दांचा रोख असतो. जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात तेथेच बुडता देश वाचविणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात. वाट पाहणाऱ्या किनाऱ्यांना आणि लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्या, मी अजून जहाज सोडलेले नाही. या आशावादाला दुर्दम्य का म्हणावयाचे ते येथे समजते. आणि म्हणूनच बाबा आमटेंमधला भविष्यवेत्ता ऋषी सर्जनाची स्वप्ने जागवीत म्हणू शकतो. आणि या सीमांचे रक्षण करीत वेशीवर जागेल शाश्वत माझ्या आत्म्याच्याही वेशी सांभाळणारा स्फिंक्स अभयहस्त भग्न ओठांनी उद्घोषत राहील जीवनाच्या अंतापर्यंत. येथे नांदतात श्रमर्षी या भूमीला शरण नाही. येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही. येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही. येथे भविष्य जन्मत आहे. या सीमांना मरण नाही. या सीमांना मरण नाही. बाबांना असे श्रमस्वी तरुण हवे आहेत की जे वाऱ्या वादळात, पावसात, गारठ्यात, रखरकाटात आणि टोळधाडीत धरित्रीचा पान्हा बेभान भोगू शकतील. ज्वाला आणि फुले लिहिल्याला सुमारे 27 वर्षे उलटून गेली आहेत. आता असे श्रमस्वी तरुण दुर्मिळच होतात की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. बाबांचे आवाहन तरुणांना होते आणि त्याहून अधिक ते होते तरुणाईला. ही तरुणाई जागृत राहण्यासाठी तुम्ही ज्वाला आणि फुले हे चिंतनपर काव्य वाचलेच पाहिजे.